6 नक्षलवाद्यांचा एन्काउंटर करणारे सपोनी शीतलकुमार डोईझड यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात रुजू करवीर तालुक्यातील दिंडनेरलीच्या हिरव्यागार मातीत घडलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खाकी वर्दीत दाखल झालेला आणि नक्षलप्रवण गडचिरोलीत जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणारे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार अनिल डोईझड यांनी नुकताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे। नक्षलवाद्यांच्या एन्काउंटरमध्ये सहभाग, दुर्गम भागातील कम्युनिटी पोलिसिंग आणि राष्ट्रपती शौर्य पदकासह विविध सन्मानांनी गौरवलेला त्यांचा प्रवास नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे। दिंडनेरली येथे बालपण गेलेल्या डोईझड यांच्यावर आजोबा दिनकर शेटे, आजी सावित्री, मामा शिवानंद व मामी मनीषा शेटे यांचे संस्कार झाले। आजोबांनी लहानपणी तालमीत व्यायामाची शिस्त लावली आणि विविध वर्तमानपत्रे वाचवण्याची सवय लावली। त्यातूनच अधिकारी होण्याची बीजे मनात रुजली। दिंडनेरलीतील विद्या मंदिरमध्ये प्राथमिक तर ईश्वरा वाडकर हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील महाराष्ट्र कॉलेज व न्यू कॉलेजमध्ये शिक्षण घेतले। मिरजकर तिकटी परिसरातील छोट्याशा खोलीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू असतानाच काका मधुकर रामचंद्र नरुटे यांच्या मिरची व धान्य व्यापारात दिवसभर काम आणि रात्री अभ्यास अशी त्यांची धडपड सुरू होती। या काळात त्यांनी तब्बल 12 शासकीय नोकऱ्या मिळवल्या, मात्र खाकी वर्दीचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते। 2011 मध्ये MPSCच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदावर त्यांची निवड झाली। त्यानंतर आव्हानात्मक ठिकाणी काम करण्याचा निर्धार करत त्यांनी गोंदिया आणि गडचिरोली येथे नियुक्ती घेतली। अहेरी व एटापल्लीसारख्या नक्षलप्रवण भागात त्यांनी जबाबदारी सांभाळली। सहकाऱ्यांसह जीवाची पर्वा न करता कारवाया करत 6 नक्षलवाद्यांच्या एन्काउंटरमध्ये त्यांनी सहभाग घेतला। नक्षलप्रवण भागात केवळ बंदुकीच्या जोरावर नव्हे तर नागरिकांचा विश्वास जिंकणेही आवश्यक असल्याचे ओळखून त्यांनी कम्युनिटी पोलिसिंगवर भर दिला। जात प्रमाणपत्र शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि नागरिकांचे समुपदेशन अशा उपक्रमातून पोलीस व शासनाबद्दल विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला। 2017चे पोलीस महासंचालक पदक, 2018चे विशेष सेवा पदक, 2019चे आंतरिक सुरक्षा पदक आणि 2020चे राष्ट्रपती शौर्य पदक अशा सन्मानांनी त्यांचा धाडसी सेवेची दखल घेण्यात आली। 2021 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर राधानगरी, त्यानंतर कोडोली येथे त्यांनी सेवा बजावली। ज्योतिबा यात्रेसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांचा बंदोबस्ताचे आवाहनही त्यांनी समर्थपणे पेलले। तुझ्यासोबत पुणे, लोणावळा या ठिकाणी ड्रगची पाळीमुळे खोदून काढली। त्याचबरोबर लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये प्लॉट फसवणुकीचा 30 कोटी रुपयाचा गुन्हा त्यांनी उघडकीस आणला। त्यानंतर ते कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याचा कार्यभार 3 महिने सांभाळून आता कुरुंदवाड पोलीस ठाण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे। पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 27 गावांमध्ये कायदा सुव्यवस्था मजबूत ठेवणे, गुन्हेगारीवर वचक निर्माण करणे आणि नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास वाढवण्याचे आवाहन त्यांच्या समोर आहे। नक्षलवाद्यांना डोईझड ठरलेले हे जिगरबाज अधिकारी आता कुरुंदवाडच्या गुन्हेगारालाही डोईझड करण्याचे आवाहन त्यांच्या समोर आहे। SK न्यूज, सुरेश कांबळे, कुरुंदवाड।